सगळ्यांना माझा नमस्कार भावांनो। आज आपण संध्याकाळी 10:30 वाजलेले आहेत आणि मी भीमाशंकरला चाललोय। तर माझ्या बरोबर आमचा बकासूर, बाबड्या आणि माझी बायको असं आम्ही 4 जण चाललोय। रात्री 10:30 वाजता इंदापूर मधून निघलोय। बाबड्या रडतोय आमचा, कुरकुर करतोय। आता 10:30 वाजता बाबड्याला झोप आली आहे, त्यामुळे बाबड्या कुरकुर करतोय। पण गाडीत बाबड्याला पाठीमाग बेड असते, मग बाबड्या झोपतोय। आता काय टेन्शन नाही, आम्ही निम्या रात्री तिथं पोहोचल आणि ड्रायव्हिंग आता सध्या मी करतोय। आणि बकासूर बघा इकडे बसलाय, बघा इथं बकासूर बसलाय। बाबड्या पाठीमाग आहे, बाबड्याची आई पाठीमाग आहे। आणि चला मग जाऊया वांग वांग करत। नमस्कार मित्रांनो, आता आपण भीमाशंकरला जात असताना आपले फॉलोअर्स भेटलेत आणि त्यांनी आपल्याला गाडीच्या नावावरून ओळखलं, गाडी पूर्ण ओळखलं आणि आपल्याला गाडी साईडला घ्यायला लावली। आपण आता पुणे सोलापूर हायवेला बिग वन जवळ आहे, तर ते गाडी त्यांची पिकअप घेऊन चाललेत पुण्याला। तरकारीची गाडी असते त्यांची, तर भेटूया नंतर। थँक्यू। महिन्याला आता पोट भरून जेवायला घातलं या पंपावरती आणि आता निघालोय भीमाशंकरच्या दिशेनं। पंप कुठला आहे वा, कुठं होय पंप कुठल्या गावातला आहे? खडकीमध्ये पेट्रोल टाकलंय आणि निघालोय। यांच्याकडे पेट्रोल टाकलंय, तर जाऊ पुढं आता वांग वांग करत। नॉनस्टॉप जायचंय म्हणून आता टाकी फुल केली या। नरडेलेस तर महिन्याला असं पाक वकायला लागली, तेवढं खायला घातलंय। आता काय प्यायचंय ते पी म्हणलंय, तू फुलच केलंय, काही विषयच नाही। आणि इकडं बकासूर, तर निघूया आपण आपल्या मार्गाला। आणि उद्याचा दिवस फुल टू एन्जॉय, निसर्गाच्या सानिध्यात, हिरवळ, पाणी, धुकं, पाऊस, दर्शन सगळं एकत्रित। चला मग। सकाळी 4 वाजता पहाटे तिथं पोहोचलो। म्हटलं आता 2-3 तास झोप काढायची चांगली, म्हणून गाडीतच झोपलो। बाहेर पाऊस चालू होता आणि रूम कुठं भेटली नाही, त्याच्यामुळे गाडीतच झोपलो। बकासूर टिरिंग पैसे झोपला आणि मी किन्नर साईडला झोपलो। बाबड्या आणि बायको पाठीमागं बेडवरती झोपल्या त्या। आणि सकाळ लगेच उठून वातावरण फ्रेश, इथं लाकडाचं गेट केलंय, सिमेंटच आहे पण गेट लाकडाचं आहे। सकाळी सकाळी आम्ही फ्रेश झालो मस्त मध्ये। पाऊस चालू होता, झिमझिम चालू होती, एकदम वातावरण खतरनाक होतं। वातावरण कसं या कसं आहे, वातावरण खूप छान आहे की बायांच्या वर नटतय। धुकं एवढं पडलं होतं की पुढनं गाडी आलेली पण दिसत नव्हतं, एवढं दाट धुकं होतं। एवढ्या दाट धुक्यात गाडी चालवावं लागते, पण लय खतरनाक अनुभव आता। गाईज, आमच्या बाबड्याला आता आम्ही खायला बनवतोय। आम्ही आता भीमाशंकर मध्ये सकाळी पोहोचलोय 6 वाजता। बाबड्याला खायला करतोय। हे छोटासा गॅस आहे आणि छोटासा भांडा आहे, ह्याच्यामध्ये आम्ही बाबड्याला खायला करतोय। आणि इथून खायला बाबड्याला देऊन आम्ही दर्शनाला जाणार आहे। आम्ही बाबड्यानं बसलोय आणि कधी काकडी वर बाबू हाय कर, वरचा सुन घेतोय वरचा। असं बाबू हाय कर, बाबू हाय कर की भावांनो। आणि जय महाकाल सगळ्यांना माझा। तर आता आपण पोहोचलो या भीमाशंकर मध्ये, गंध वगैरे लावला, सगळं झालं, फ्रेश झालो आणि आता दर्शन रांगेला चाललोया। पाऊस थोडा आहे, धुकं आहे, भरपूर धुकं आहे, पाऊस थोडा आहे, पण काय अडचण नाही। आपण दर्शनाला जायचंय, आपल्याला 1 तास लागेल दर्शन व्हायला। बाबड्या, मी इकडं माझी बायको, आम्ही चाललोय। जय महाकाल। तर वातावरण खूप मस्त आहे। श्रावण मध्ये आम्ही आलो नाही कारण गर्दी खूप असते म्हणून, तर आता मुद्दाम श्रावण संपल्यानंतर आलोय, थोडीशी गर्दी कमी होईल म्हणून। दुकानं उघडली तिकडे। या ठिकाणी आता आम्ही इथं रांगेत चाललोय, पायऱ्या आहेत इकडं आणि वरती छत आहे। इकडं वरती बघा छत आहे, पाऊस लागत नाहीये। आणि इकडं माकडं आहे ती बघा, इकडं माकडं आहे ते, येऊ माकडं मोबाईल घेतले बरं का, माकडं येऊ। इकडं माकडं आहे ते आणि इकडं सगळं छत आहे, त्याच्यामुळे पाऊस लागत नाही। आणि चाललोय मग
चला आता दर्शनला किती वेळ लागतोय माहित नाही, अंदाजे 1 तास तर जाईल. तर मस्त आहे, पाऊस भरपूर आहे. पण इकडं श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार आहे, मंदिराच्या जवळ गेल्यानंतर दिसतंय हे. तर इकडं फुलंवाले सगळे बसलेले इथे. मग हे आपण तिथं आहे ना, त्यांच्याकडून फुलंवर घेणार आहे. बबडे आणि शिवतेज आल्यात पाठीमागनं. त्या ठिकाणी फुलं घेतली, बेल देवाला व्हायला, आणि म्हणलं आता चला मग रांगेत थांबूया. एवढी काही गर्दी नव्हती, एकदम प्रसन्न वातावरण होतं. रांगेत बघा पाणी येतंय खालून, आपण पाय धुवून मस्त मध्ये जातोय, एकदम फ्रेश वातावरणात सकाळी सकाळी. हे मंदिर आहे मुख्य, हे मंदिराचा गाभारा, आणि पुढं ते मंदिर आहे तिथं दिसतंय ते. आणि हो का, हे मुख्य पिंड, हे बाहेरचे पिंड आहेत. आणि बाहेर आम्ही मंदिराकडून दर्शन झाल्यानंतर धबधब्याकडे आलोय. धबधब्याचा व्ह्यू एकदम खतरनाक आहे. तिथून 5-6 किलोमीटरचा धबधबा आहे. तुम्ही तिकडे गेला तर अवश्य जावा. 1 नंबर धबधब्याचा व्ह्यू आहे, खतरनाक म्हणजे खतरनाक. छत्री छत्री थोडं चला. पाऊस बाहेर चालू होता, पण आम्हाला स्वयंपाक करायचा होता, म्हणून आम्ही पावसातच सामान काढलं. मोठी छत्री घेतली आणि गाडीतलं सामान पावसात काढलं. आणि पण पाऊस उघडला परत, आणि म्हटलं आता पाऊस उघडल्यावर म्हणल्यावर बाहेरच आपण स्वयंपाक करूया. वातावरण खूप छान होतं म्हणून आम्ही बाहेरच रोडच्या कडेलाच असं स्वयंपाक केला. बटाट्याची भाजी बनवली, मस्त असं जेवणाचं नियोजन करावं म्हणलं, कारण भुका भरपूर लागल्या होत्या. आमचा बाबड्या पण इकडं एकदम चांगला खेळायचा. वातावरण छान होतं, रोडला वाहनं नव्हती, काय नव्हती, गाड्या नव्हत्या, म्हणून 1 नंबर वातावरण. बाबड्या खूप खूप छान खेळायचा. पण मी इकडं भाजी करायचो, बायकोने थोडी मला मदत करू लागितली. इकडं मी काय आपलं लसूण चिरला आणि भाजी टाकली, मस्त अशी छान फोडणी दिली भाजीला. बाकासूरला पाणी आणायला लावलं, भांडी धुईला, आणि त्याच पाण्यात बाबड्या खेळायला लागला. बाबड्या वाडू खेळा त्या पाण्यात. परत इकडं मी कणिक मळली, चांगली कणिक मळून म्हणलं आपलं 7-8-10 चपात्या करावत्या, म्हणून 7-8-10 चपात्याची कणिक मळली. बाबड्या बरोबर मी प्रसन्न अशा वातावरणात खेळायला लागलो. बाबड्या पूर्ण इकडं फिरायचा सगळीकडं रोडनी. कणिक मळून झाली, आता म्हणलं आपण मस्त मध्ये चपात्या करायच्या. बायकोनी चपात्या लाटून दिल्या आणि मी भाजायला सुरुवात केली. बायको असावी तर अशी बघा, सगळ्या कामात आपल्याला मदत करणारी. चपाती कसं काय भाजली, 1 नंबर झाली का नाही. नंतर मग पिवळा भात टाकला बघा, मसाले भात टाकला, आणि मग काय परत भांडी बिंडी धुवून टाकले आणि जेवायला बसलो मस्त. जिथं आम्ही स्वयंपाक केलता त्या माणसाने आम्हाला तांदळाची भाकरी दिली. मग आम्ही तांदळाची भाकरी, बटाट, त्यांना आपली चपाती दिली. आम्ही सगळं एकत्रित जेवलो बघा. आणि तिथं कांदा खाल्ला, पुढून खाल्ला कांदा, आणि लय भारी निसर्गात जेवण वाटलं बरं का. खरं सांगतो तुम्हाला, असं बाहेर ट्रिपला गेल्यावर हॉटेलात जेवण्यापेक्षा असं बाहेर जेवायला वेगळीच मजा असते. अशी तुम्ही बाहेर ट्रिप केली का, ही कमेंट करून सांगा भावांनो.